आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. गुरुजी, पत्रिका बघून सांगा की माझा लोक कुठं असेल, कसा असेल. तो माझ्या घरला येईल ना मग परत. आणि म्या मरायच्या आधी मला माझ्या लेकराला डोळं भरून बघता येईल ना हो गुरुजी. गोपाळ, काय झालं गुरुजी? तुम्ही काय बी काय बोलना झालंय. काय बोलायचंय? कसली चेष्टा लावली तुम्ही माझी? मेलेल्या माणसाची कुंडली दाखवताय? हा तुमचा गोपाळ आहे ना, केव्हाच मेलाय. गोपाळ, आलो तुझ्या घरी, माझ्या घरी. गोपाळ, गोपाळ माझा लेकरा कुठे गेला रे माझा गोपाळ? एवढाच होता तुला घरात पळत गेला गोपाळा, तुला माझी एकदा पण आठवण आली नाही का रे? आता मी कुणासाठी जगू? कुणाची वाट बघू? माझा गोपाळ, ये ना गोपाळ. आई, गोपाळ. गोपाळ, होय आई, गोपाळ. परत आलोय मी. माझा गोपाळ, माझं लेकरू, माझा गोपाळ परत आला. आज देवाचा उत्सव आहे आणि देवानं धाडलं बघ तुला. शक्यच नाहीये. माझं भाकीत कधीच खोटं ठरत नाही. वेळ आला की कळेल तुम्हाला. लक्षात ठेवा, कळेल तुम्हाला. कोण रे तू? अहो, मी गोपाळ, तुमचा गोपाळ. तू नाहीस माझा पोरगा. निघेत ना. तुम्हाला पाय लावून पळणारं रक्त नाही आमचं. चल. आप्पा, अहो, चुकलं माझं. मी पळून नव्हतं जायला पाहिजे. अहो, तेव्हा मी लहान होतो, मला कळत नव्हतं, अक्कल पण नव्हती. पण आता मला सगळं कळतंय. माझी मेहनत, माझं रक्त जर का आपल्याच माणसांच्या कामी येणार नसेल तर काय उपयोग आहे त्याचा? म्हणूनच मी परत आलोय. बाहेर गेलो, काम केली, 4-5 लाख रुपये जमा झाले असतील, ते घेऊन परत आलो. का मला चिंदी समजतोस? पैशाला बोलून मी कोणाला बी घरात घेईन. तू माझा खरंच पोरगा असशील तर माझ्या प्रश्नाची उत्तर तुला द्यायला लागतील. चालेल आप्पा, इतकी वर्ष झालं तुमच्या प्रेमापासून लांब आहे, घरापासून लांब आहे, आईपासून लांब आहे, भावापासून लांब आहे, तुमच्या सगळ्या प्रेमापासून लांब आहे. तुम्ही म्हणाल त्या परीक्षेचे उत्तर द्यायला तयार आहे.
हे नाटक बंद. मला सांग, तू बारका असताना पहिल्यांदा मी तुला केव्हा हाणला होता? अ, गावातल्या जत्रेतल्या नाटकात मी एकदा पोरगी बनलो होता तेव्हा. बर, मला तुला काय बनवायचं? अरे तुझ्या बापाचे काय लुमे का गावाकडे? नाही रे, माझा बाप तर पहिलवान आहे. मी जर कुरवलेला असतो का नाही तर मग नक्कीच तालमीत घातला असतो. पण तुमच्यासारखा पहिलवान. घरातनं पळून का गेला? ते घरातले पैसे चोरले होते, पाहलो म्हणून पायो निभावलं. तर आपण जिवंत जाळा. पैसे चोरले होते म्हणून पळून गेलो होतो. माझ्या लेकराला जसं तर तसं सौंद ध्यानात आहे. होय तर बघू की किती ध्यानात आहे ती. तू बारका असताना तुझ्या उजव्या पायावरती मी डाग दिला. दाब. काय झालं? जाऊ की. जळालेला डाग कधीच मिटत नाही. तू खरंच माझा पोरगा असशील ना, तर तुझ्या पायावर डाग असलाच पाहिजे. Da, 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 da. हा दाव दाव की रे. आप तुमचं वय झाल्यामुळे तुम्ही विसरलाय. उजव्या नाही, डाव्या पायावर डाग दिला होता तुम्ही. गोपाळ, हा डाग कसलाय पायावर? हा डाग लहानपणी घरून पळून आलतो का नाही तेव्हा एक चोरी केली होती. मग तीच बापाला काय, मग बापानं चुलीतलं जळतं लाकूड काढलं आणि पायावर लावलं. त्याचाच हो डाग जन्म कोणच समज. Ra